आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। खरं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं पत्र काल निर्गमित झालेलं आहे, ज्यामुळे हजारो लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे। परंतु या पत्राच्या आधारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा या पत्राच्या आधारे फायदा मिळवून देऊ शकतात। काय संपूर्ण पत्र आहे, कोणता तो फायदा आहे, कशा पद्धतीनं येत्या काळामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा असा फायदा होऊ शकतो, या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे, काय ते महत्त्वाचं पत्र आहे, त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नेहमीच मिळत राहतील। केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे। परंतु केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग ज्यावेळेस लागू झाला त्यानंतर 4 ऑगस्ट 2016ला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या डिपार्टमेंट ऑफ पेन्शन आणि पेन्शनर्स वेलफेअर या विभागाचं एक सर्क्युलर निर्गमित झालेलं होतं आणि त्या सर्क्युलरनुसार जेव्हा केव्हा म्हणजे ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे आणि जेव्हा केव्हा महागाई भत्ता हा 50% जास्त होईल, अशा वेळेस ग्रॅज्युटी जी 20 लाखाची मर्यादा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी होती, जशी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ती 14 लाख आहे, तर अशा वेळेस 50% महागाई भत्ता झाल्यानंतर ग्रॅज्युटीची जी मर्यादा आहे ते 20 लाखावरनं 25% वाढणार असं त्या 4 ऑगस्ट 2016च्या आदेशामध्ये नमूद होतं। आणि त्या आदेशाच्या अनुषंगानं आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झालेला आहे। त्यामुळे यापुढे आता जेव्हा केव्हा केंद्रीय कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहे त्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2024 पासून आता ग्रॅज्युटी 25 लाखापर्यंत मिळणार आहे, असं हे महत्त्वाचं पत्र काल निर्गमित झालेलं आहे। आता सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटीची मर्यादा 14 लाख आहे। येत्या काळामध्ये या पत्राचा आधार घेऊन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी जर प्रयत्न केले तर निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युटीची जी मर्यादा आहे ती 14 लाखावरनं वाढून 20 लाख सुद्धा केल्या जाऊ शकते, असं आपण या पत्राच्या आधारे म्हणू शकतो। तर निश्चितच हा व्हिडिओ आपणास आवडला असेल। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।